सोनं चांदी पाठोपाठ इंधनाचे दरही कडाडले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या विदेश दौऱ्यावरती. मोदी 5 देशांचा करणार दौरा. येत्या 30 जून पासून एसआयआर मोहीम राबवली जाणार. 9.86 कोटी मतदारांपैकी किती मतदार वगळणार याकडे लक्ष. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी तपासाला वेग. एसआयटी 900 पानांची चार्जशीट दाखल करणार. सूत्रांची माहिती. तपास अंतिम टप्प्यात. पुरावे आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू. महाराष्ट्रामध्ये नीट परीक्षा नको. नीट परीक्षेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान. राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. एनटीएची फेररचना करा. वैद्यकीय संघटनेची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणी नगररचना विभागातील मोठे अधिकारी कारवाईच्या भीतीत. अनेक अधिकारी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल. खासदार प्रणिती शिंदेंकडून जयकुमार गोरेंना नोटीस. प्रणिती शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप. प्रणिती शिंदेंनी पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस. अदानींना अमेरिकेकडून दिलासा मिळणार. लाचखोरी भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याच्या हालचालींना वेग. एअर इंडियाच्या विमान सेवेमुळे कपातीमुळे तिकीट दर गगनाला. दिल्ली ते मेलबर्न तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात. स्वायत्त असल्याचा देखावा कशासाठी. निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेवरती सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप. विदर्भामध्ये पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट. जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. तर अकोल्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद. पारा गेला 45.9 अंशांवर. मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात. धरणातील पाणीसाठा घटल्यानं पालिकेचा निर्णय. मध्य रेल्वेवरती विशेष ब्लॉक. विद्याविहार स्थानकात पादचारी पुलासाठी गर्डर टाकणार. मध्य रेल्वेवरती 15 ते 18 मे रोजी घेण्यात येणार विशेष ब्लॉक. रेल्वेमध्ये कर्मचारी कपात. मनुष्यबळ सुसूत्रीकरणामुळे तब्बल 29,608 पद रिक्त. पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यादरम्यान पोलीस निष्क्रिय. निकालानंतरच्या हिंसाचाराप्रकरणी ममता बॅनर्जी न्यायालयात. विना तिकीट रेल्वे प्रवाशांना एप्रिलमध्ये तब्बल 40 कोटींचा दंड. मध्य रेल्वेनं राबवलेल्या मोहिमेमध्ये एकाच महिन्यामध्ये विक्रमी कारवाई. ब्रिक्स परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी तणाव. अमेरिका इस्रायलच्या निंदेची इराणची मागणी. मात्र युएईचा विरोध. रोमांचक सामन्यामध्ये मुंबईचा विजयाचा तिलक. तर पंजाबचा सलग 5वा पराभव. आज लखनौ समोर चेन्नईचं आव्हान. लखनौमध्ये रंगणार सामना.